नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मित्रांनो, काल आपलं लेक्चर झालं नव्हतं, तर कालचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि आजचे इम्पॉर्टंट पॉइंट्स यावर आज आपण 15 क्वेश्चन बघणार आहोत. बघा, आज आपण एक नवीन बॅच सुरू करतोय, ती म्हणजे कंबाईन फाउंडेशन बॅच. जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर हीच योग्य वेळ आहे की तुम्ही कंबाईनसाठी तयारीला सुरुवात करू शकता. आणि आपण या बॅच मध्ये तुम्हाला मेन्सचे जे लेक्चर आहे ते आतापासूनच उपलब्ध करून देणार आहे. बाकी ही बॅच स्टेट बोर्ड पासून सुरू होणार आहे. मग आपण जर बघितलं बेसिक पासून तुम्हाला तयारी या बॅच मध्ये मिळणार आहे, प्री प्लस मेन्सची. तर ही सुवर्ण संधी दवडू नका, आजपासून ही बॅच सुरू होत आहे. याचं एक प्रॉपर टाइम टेबल आम्ही तुम्हाला ऍप्लिकेशनवर उपलब्ध करून दिलेलं आहे, ते टाइम टेबल एकदा बघून घ्या. बघा मित्रांनो, सरळ सेवेसाठी सुद्धा आपल्याकडे बीएमसी ची बॅच आहे. या दोन्ही बॅचेस ज्या आहेत सेम ऍप्लिकेशनवर नाहीये. ही जी बॅच आहे ती अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर आणि बीएमसी ची बॅच अभ्यास मित्र सरळ सेवा ऍप्लिकेशनवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. मात्र नोट्स या दोन्ही ऍप्लिकेशनवर तुम्हाला मिळतील. यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करू शकता. यावर तुम्हाला अभ्यास विषयक कंटेंट दररोज मिळत जाईल. बघा, आज आपण 10 सप्टेंबर रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे की पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये प्रवीण कुमारने उंच उडी T64 स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर बघा मित्रांनो, प्रवीण कुमारने जी काही उंच उडी T64 ही जी स्पर्धा होती त्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर उंच उडीत भारताने पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकलं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. प्रवीण कुमार जो आहे मित्रांनो तो उत्तर प्रदेशचा आहे, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे काही टोकियो पॅरालिम्पिक झालं होतं त्यामध्ये प्रवीण कुमारने सिल्वर मेडल जिंकलं होतं, असं आपण म्हणू शकतो रौप्य पदक जिंकलं होतं. आता त्याने सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. बघा मित्रांनो, एक सेपरेट पॅरालिम्पिक वर मी एक लेक्चर घेणार आहे, कारण या वर्षीचं पॅरालिम्पिक खूपच महत्वाचं होतं. कारण आतापर्यंत सर्वात जास्त गोल्ड मेडल जी आहे ती आपण या पॅरालिम्पिक मध्ये जिंकलेली आहे. मग त्यावर एक सेपरेट लेक्चर बनतच आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. दुसरा क्वेश्चन, सन 2024 मध्ये कोणत्या देशाला न्यू डेव्हलपमेंट बँकचे नवीन सदस्य बनवण्यात आले आहे? तर बघा मित्रांनो, तुम्ही ब्रिक्स नावाचा एक गट ऐकला असेल. ब्रिक्स, ज्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे देश आहे. ठीक आहे. आणि आता काही देशांची भर टाकण्यात आलेली आहे. ब्रिक्स मध्ये सुद्धा काही देश ऍड झालेले. मग तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की कोणते नवीन देश इथं ऍड झालेले ब्रिक्स या संघटनेमध्ये. मग या ब्रिक्स या संघटनेची एक बँक आहे. ब्रिक्स या संघटनेची एक बँक आहे, तिचं नाव आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. पहिलीला ब्रिक्स बँक म्हटलं जात होतं, आता हिला न्यू डेव्हलपमेंट बँक या नावाने ओळखलं जातं. मग या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य जो बनलेला आहे तो देश आहे मित्रांनो अल्जेरिया. आजच्या लेक्चरचा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. ठीक आहे. तर अल्जेरिया जो आहे तो ब्रिक्स बँकेचा किंवा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य बनलेला आहे. यापूर्वी 2021 मध्ये बांगलादेश, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE आणि उरुग्वे यांना ब्रिक्स बँकेचे सदस्यत्व, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्यत्व देण्यात आलं होतं. आता आपण जर बघितलं अल्जेरियाला देण्यात आले. आणि आता न्यू डेव्हलपमेंट बँकेचे किती सदस्य बनलेले टोटल? तर टोटल 10. कारण 5 सदस्य जे आहे ते संस्थापक देश आहे. म्हणजे ब्रिक्सचीच ही एक बँक आहे, बरोबर. न्यू डेव्हलपमेंट बँक कोणाची एक बँक आहे? तर ब्रिक्स संघटनेची बँक आहे. म्हणून ब्रिक्सचे जे काही देश आहे ब्रिक्स मध्ये येणारे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे जे देश आहे हे ऑलरेडी न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आता 2021 मध्ये बांगलादेश 6, इजिप्त 7, संयुक्त अरब अमिरात UAE 8, उरुग्वे 9 आणि आता अल्जेरिया 10 ही भर पडलेली आहे. ठीक आहे. तर ब्रिक्स मध्ये कोणत्या देशाची भर पडली हे मी तुम्हाला विचारलेले. काही मुलं काय करतात, तर न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये कोणते देश ऍड झाले तर ते जर विचारलं तर ब्रिक्स मध्ये ऍड झालेल्या देशांचं उत्तर देऊन येतात. आणि ब्रिक्स मध्ये ऍड झालेल्या देशांवर प्रश्न विचारला तर न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये कोणते देश ऍड झाले तर त्याचं उत्तर देऊन येतात. ठीक आहे. तर तुम्हाला शोधायचंय, जर माहित नसेल तर ब्रिक्स मध्ये अलीकडे कोण कोण ऍड झालं किंवा किती सदस्य ब्रिक्सचे तर हे तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. आणि यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँकेचे 10 सदस्य मी तुम्हाला सांगितलेले. संस्थापक ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. त्यानंतर आपण जर बघितलं तर बांगलादेश, UAE, इजिप्त आणि उरुग्वे हे 4 2021 मध्ये ऍड झाले होते. आणि आता आपण जर बघितलं 2024 मध्ये अल्जेरिया ऍड झालेला आहे. ठीक आहे. सफिशियंट आहे डिस्कशन, तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता लक्षात राहील. न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना जुलै 2015 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय शांघाय चीन मध्ये आहे आणि अध्यक्ष दिल्मा रोसेफ या आहेत. ठीक आहे. अल्जेरिया बाबत जाणून घेऊया. हा आफ्रिका खंडातील देश आहे.
अल्जेरियाची राजधानी अल्जेरिया आहे. त्याचबरोबर अल्जेरियन दिनार हे तिथलं चलन आहे आणि अध्यक्ष आहे तिथले राष्ट्रपती आहे अब्देल मादजिद तैब्बेनव. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, तिसरा क्वेश्चन. पॅरिस पॅरालिम्पिक 2024च्या समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, पॅरिस पॅरालिम्पिक संपल्यानंतर भारताचे जे ध्वजवाहक होते ते होते हरविंदर सिंग. आता हरविंदर सिंग कोण आहे? तर त्यांनी पहिल्यांदाच आर्चरी म्हणजे धनुर्विद्येमध्ये भारताला पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये किंवा कोणत्याही पॅरालिम्पिक मध्ये गोल्ड मेडल पहिल्यांदाच जिंकून दिलेले. तर आपल्याला आर्चरीमध्ये, पुरुषांच्या आर्चरीमध्ये पहिल्यांदा गोल्ड मेडल कोणी जिंकून दिलं? तर हरविंदर सिंग यांनी. तर हे आपले ध्वजवाहक होते. त्याचबरोबर धावक, ठीक आहे, धावपटू प्रीती पाल जे आहे रनर, तर त्यांना सुद्धा ध्वजवाहक म्हणून त्याची निवड करण्यात आली. आता यांची का? तर यांनी 100 मीटर आणि त्याचबरोबर 200 मीटर या दोन प्रकारामध्ये यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 मेडल जिंकले म्हणून प्रीती पाल यांची आणि हरविंदर सिंग यांची का निवड करण्यात आली? धनुर्विद्येमध्ये पहिल्यांदाच त्यांनी काय जिंकून दिलं? तर गोल्ड मेडल जिंकून दिलं देशाला, म्हणून त्यांची जी निवड आहे ती ध्वजवाहक म्हणून करण्यात आली होती. तर पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, चौथा क्वेश्चन. नवदीप सिंगने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील पुरुष भालाफेक F41 अंतिम स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर बघा मित्रांनो, जो नवदीप सिंग आहे तो दिल्लीचा खेळाडू आहे आणि याने पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये जो काही जावलिन थ्रो म्हणजे भालाफेक या प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर याही प्रकारामध्ये भारताने पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया, पाचवा क्वेश्चन. आशियाई ऑलिम्पिक काउन्सिल चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता हा डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मी काल पेपर बघत होतो, TCS ने विचारलेले सरळ सेवेचे पेपर बघत होतो. सगळेच पेपर बघतो कारण कोणत्याही पेपर मधून क्वेश्चन जो आहे तो दुसऱ्या पेपर मध्ये विचारला जातो. ठीक आहे, मग आता मी एक बघितलं की नियुक्त्यावर खूप सारे प्रश्न होते, जसं की ईडीचे अध्यक्ष होते, ठीक आहे, डॅडॅश, ते निवृत्तीनंतर त्यांची कोणत्या ठिकाणी कोणत्या कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असा सुद्धा प्रश्न होता. म्हणजे नियुक्तीवर खूप डीप मध्ये जाऊ शकतात आयोग आपल्याला. ठीक आहे, किंवा सरळ सेवेच्या एक्झाम मध्ये कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारे तयारी करून ठेवायची. आपल्याला जो काही 1 किंवा 2 मार्क मिळतात एका प्रश्नासाठी तर ते आपल्याला घालवायचे नाही. आशियाई ऑलिम्पिक काउन्सिल जे आहे तर त्याचे पहिले भारतीय अध्यक्ष बनलेले रणधीर सिंग. ठीक आहे, तर रणधीर सिंग जे आहे ते पहिले भारतीय अध्यक्ष बनलेले. 1979 मध्ये यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. पंजाबचे आहे रणधीर सिंग. 44वी आशियाई जी काही ऑलिम्पिक संघटनेची जी काही एक बैठक झाली होती त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशियाई ऑलिम्पिक काउन्सिल जी आहे तर तिची स्थापना 1982 मध्ये करण्यात आली होती आणि ती मुख्यालय आहे कुवेत मध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं, कुवेत शहरामध्ये इथं मुख्यालय आहे. यानंतर अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण 2 दिवसात आपण एकत्रितच चालू घडामोडी बघत आहोत. ग्लोबल AI समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो, ग्लोबल AI समिट जी आहे ती हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आली. तर पहिल्यांदाच ग्लोबल AI समिट जी आहे ती भारतातील हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आली. मग त्याची थीम काय होती तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि 2 दिवसीय ही समिट होती. हिची थीम होती मेकिंग AI वर्क फॉर एव्हरीवन. तर ही थीम लक्षात ठेवा कारण तुम्हाला यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, मेकिंग AI वर्क फॉर एव्हरीवन. त्यानंतर 7वा क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2024 मध्ये जलसंचय जनभागीदारी उपक्रम कुठे सुरू केला? तर हा उपक्रम काय आहे एकदा मी तुम्हाला पहिले समजून सांगतो की बघा, जे काही पावसाचं पाणी पडतं तर जसं पाणी अडवा पाणी जिरवा आपल्याकडे जसा उपक्रम होता तर तसाच हा एक उपक्रम आहे. फक्त यामध्ये लोकांचा सुद्धा सहभाग राहणार आहे. बघा, लोकांच्या सहभागाने बंधारे वगैरे बनवले जाणार आहे. जलयुक्त शिवार ती योजना कशी होती तर तशीच एक ही योजना आहे आणि तिचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राज्यातच केलेलं आहे. ते सुरत मध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, गुजरातमध्ये. ठीक आहे, तर जलशक्ती मंत्रालयाचा हा एक उपक्रम आहे. आपण जलशक्ती मंत्रालयाने एक उपक्रम सुरू केला तर कॅच द रेन म्हणजे पावसाचं पाणी काय करा तर पकडा अडवा. तर त्या उपक्रमाअंतर्गत गुजरात सरकार आणि जलशक्ती मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आणि याचं उद्घाटन कोणी केलं तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. सुमारे आपण जर बघितलं तर 24,800 इथं बंधारे जे आहे ते बांधण्यात येणार आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया, गुजरात विषयी जाणून घेऊया.
ज्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली त्याच दिवशी गुजरातची स्थापना करण्यात आली 1 मे 1960 रोजी. गुजरातची राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत. त्यानंतर 8वा क्वेश्चन, सोपा क्वेश्चन आहे बघा. सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात 10 दिवसीय ओणम सण साजरा करण्यात आला? तर सप्टेंबर 2024 मध्ये केरळमध्ये ओणम सण जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. बघा, पहिल्यांदा पिकाची लागवड केल्यानंतर ते पीक जेव्हा कापणीला येतं किंवा पहिल्या पिकाची जर चांगली लागवड झाली तर त्यामुळं एक सण जो आहे तो केरळमध्ये सेलिब्रेट केला जातो, ओणम सण. तर ओणम सण केरळमधील मल्याळी समुदाय जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करतो. मग दरवर्षी हा जो काही सण आहे तो ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर थिरुओणमच्या दिवशी हा सण समाप्त होतो. आपण जर बघितलं तर राजा महाबलीच्या परतीचे स्वागत करण्यासाठी सुद्धा आणि नवीन पिकाच्या आगमनाचा आनंद म्हणून सुद्धा हा सण साजरा केला जातो. यानंतर पुढे जाऊया 9वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय इम्पॉर्टंट? तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO, ठीक आहे, ने अग्नि 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, त्या लक्षात ठेवायच्या. बघा, ओडिसामध्ये व्हीलर बेट आहे. काय आहे? व्हीलर बेट, ज्याला अलीकडे APJ अब्दुल कलाम बेट ही सुद्धा नावं देण्यात आलेली. तर मोस्टली मिसाईलच्या ज्या चाचण्या असतात त्या ओडिशामधूनच होतात. ठीक आहे, ओडिशामध्ये चांदीपूर नावाचं ठिकाण आहे किंवा व्हीलर बेट जी आहे तिथूनच या चाचण्या होतात, मिसाईलच्या चाचण्या. मिसाईल, ठीक आहे, जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स वापरते ते मिसाईलच्या चाचण्या कुठून होतात? तर व्हीलर बेट ओडिशा. ठीक आहे, एवढंच आपल्या डोक्यात क्लिअर असलं पाहिजे. मग आपल्याला ओडिशा शोधायचं आणि याला टिक करून द्यायचं. आणि जर तुम्हाला विचारलं इस्रोची रॉकेट कुठून टेस्ट केले जातात, तर इस्रोचे रॉकेट जे आहे ते श्रीहरिकोटा, ठीक आहे, आंध्र प्रदेश, तिथून ते टेस्ट केले जातात. आंध्र प्रदेश इस्रोसाठी आणि ओडिशा मिसाईलसाठी. ठीक आहे, तर हे कनेक्शन आपल्याला इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. अग्नि 4 जे ते मध्यम पल्ल्याचं बॅलिस्टिक मिसाईल आहे. जमिनीवर मारा करू शकतो आपण याचा वापर करून. ठीक आहे, जवळपास 4000 किलोमीटर पर्यंत आपण याचा मारा करू शकतो. मग याच्या साहाय्याने नॉर्मल स्फोटक किंवा अण्वस्त्राचा सुद्धा आपण मारा करू शकतो. त्याचबरोबर याचं वजन 1700 किलो आहे. बाकीच्या या कॅटेगरीमध्ये येणारी जी काही मिसाईल आहे दुसऱ्या देशांची, तर त्यापेक्षा कमी वजनाचे हे मिसाईल आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर यापूर्वी याची चाचणी 6 जून 2022 मध्ये घेण्यात आली होती आणि याची लांबीची ती 66 फूट इतकी आहे. DRDO बाबत सांगायचं झालं तर 1958 ला स्थापना करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आणि समीर व्ही कामत DRDOचे अध्यक्ष आहे. त्यानंतर एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीमध्ये 81 लाख कोटी रुपयांच्या व्यवहारासह जगातील सर्वोच्च पेमेंट प्लॅटफॉर्म कोणता बनलेला आहे? तर बघा मित्रांनो, UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस जो आहे, तर जगातील सगळ्यात आपण म्हणूया की सगळ्यांना मागे टाकणारा असा प्लॅटफॉर्म आहे, पेमेंट प्लॅटफॉर्म, तो बनलेला आहे UPI. कारण याने एप्रिल, मे, जून, जुलै या 4 महिन्याच्या काळातच किती ट्रान्झॅक्शन केलं, किती पैसे ट्रान्झॅक्शन केले? 81 लाख कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन केलं. बघा, UPI विषयी जाणून घेऊया काही गोष्टी. UPI चे वार्षिक व्यवहार जे ते 37% वाढलेले. ठीक आहे, त्याने जगातील सगळ्या आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला मागे टाकलेले आहे. आणि UPI ला कोणी बनवलं होतं? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने. आणि कधी विकसित करण्यात आलं होतं UPI ला? 2016 मध्ये. यानंतर 11वा क्वेश्चन, ज्योती बेरवालने अंडर-20 जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये महिलांच्या 76 किलो वजनी गटामध्ये कोणतं पदक जिंकलं? तर बघा मित्रांनो, अंडर-20 जागतिक कुस्ती स्पर्धा जी आहे ती स्पेनमध्ये आयोजित करण्यात येत आहे. कुठं? स्पेनमध्ये. मग आता यामध्ये भारताचे जवळपास 30 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. त्यापैकी एक खेळाडू आहे ज्योती बेरवाल. मग ज्योती बेरवाल यांनी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. कोणतं पदक जिंकलं? सुवर्ण पदक. मग आता बघा, 76 किलो वजनी गटामध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं. इथं 3 प्रकारच्या कुस्ती खेळवल्या जाणार आहे. एक पुरुष फ्री स्टाईल, महिला फ्री स्टाईल आणि ग्रीको रोमन. ठीक आहे, आपण जर बघितलं तर 20 वर्षाखालील ही स्पर्धा आहे. 2024 आवृत्ती स्पेनमध्ये होणार आहे, ज्यामध्ये 30 भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. आता 12वा क्वेश्चन, आपल्याला परीक्षेमध्ये करंट मध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो आणि एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा आपल्याला क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो. तो काय आहे? तर आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिवस 2024 मध्ये कधी साजरा केला गेला असं म्हणायला पाहिजे. तर गिधाड जागरूकता दिवस जो आहे तो 7 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. मग आपल्याला गिधाड दिवसाची थीम लक्षात असली पाहिजे आणि दिवस लक्षात असला पाहिजे. 7 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय गिधाड दिवस आणि त्याची थीम होती सेलिब्रेटिंग स्काय अनसंग हिरोज. ठीक आहे, सेलिब्रेटिंग स्काय अनसंग हिरोज.
पहिला गिधाड दिवस जो आहे तो 2009 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 7 तारखेला सेलिब्रेट करण्यात आला होता. ठीक आहे. आणि आपण जर बघितलं तर हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सेलिब्रेट करण्यात येतो. ठीक आहे. मग आता असं नाही की 2009 साली सप्टेंबर महिन्यात 7 तारखेला सेलिब्रेट करण्यात आला असेल. ठीक आहे. 7 सप्टेंबरलाच नाही. ठीक आहे. तो काय आहे, सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी जी तारीख असेल तिला सेलिब्रेट करण्यात येतो. तर हा एक माय मिस्टेक. ठीक आहे, सॉरी त्यासाठी. तर सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी जी तारीख असेल त्या तारखेला सेलिब्रेट करण्यात येतो. या वर्षी 7 तारीख आली पहिल्या शनिवारी, म्हणून 7 तारखेला हा दिवस सेलिब्रेट करण्यात आला. यानंतर बघा 13वा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार दिन म्हणजे पोलिसाला सहकार्य करण्यासाठीचा दिवस कधी साजरा केला गेला, तर हा 7 सप्टेंबरला साजरा केला गेला. यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात 5वा संरक्षण सहकार्य संवाद कुठे आयोजित करण्यात आला. तर भारत आणि मालदीव यांच्यामध्ये 5वा संरक्षण आणि सहकार्य संवाद जो आहे तो भारतामध्येच नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यानंतर 15वा क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. आता हा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2024 मध्ये कधी साजरा केला गेला, तर मित्रांनो हा 8 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आता याची सुद्धा थीम आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. जगभरात 8 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, लिटरसी डे, वर्ल्ड लिटरसी डे हा सेलिब्रेट करण्यात येतो, इंटरनॅशनल लिटरसी डे. आणि याची थीम काय होती 2024 प्रमोटिंग मल्टीलिंग्वल एज्युकेशन लिटरसी फॉर म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड पीस. ठीक आहे. तर अशी याची थीम होती. 8 सप्टेंबर 1967 रोजी जगात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला होता. मग आता तुमच्यासाठी एक टेस्ट क्वेश्चन इथं दिलेला आहे मी, तो आहे ग्लोबल AI समिट 2024 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली. यानंतर आजपासून आपण कंबाईनची फाउंडेशन बॅच सुरू करतोय. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असलेली एक फाउंडेशन बॅच आहे जिचे ऍडमिशन आता सुरू झालेले आहे. ठीक आहे. बेसिक स्टेट बोर्ड पासून तुमची तयारी जी आहे ती आम्ही करून घेणार आहोत. त्याचबरोबर या नोट्स आहे, सरळ सेवेसाठी BMC भरतीची बॅच आपण सुरू केलेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र आणि अभ्यास मित्र सरळ सेवा या ऍप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपला टेलिग्राम आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे, त्याला सुद्धा फॉलो करून ठेवा. लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन.